नाही त्यांनी काय घोषणा केली याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण आमचे काय हक्क अधिकार आहेत. ओबीसींना कशा पद्धतीने डावललं जातंय, ते भाजपला फायदा करून देण्यासारखं जास्त चालतं असं वाटत नाही तुम्हाला? हे बघा फायदा कोणाला होतोय याचं देणं घेणं नाही आम्हाला, पण आमचे प्रश्न सुटत नाहीत हे आम्ही म्हणतोय ना. 450 जातींना एकत्र आणण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करणार, सभा घेणार आणि तोच सभेचा भाग आहे. कोण उपोषणाला बसला आणि काय झालं म्हणून आम्ही नाही, आम्ही अगोदर सभा सुद्धा आम्ही अगोदर घेतली, डिक्लेरेशन आम्ही अगोदर केलंय. त्यामुळे कुणीतरी करतंय, कुणाशी कुणाची तुलना करू नका. नमस्कार, story.com फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मनोज जरांगे यांच्या पुन्हा आंदोलनाच्या घोषणेनंतर मंत्रालयात अनेक हालचाल झाल्या, ती म्हणजे ओबीसी उपसमितीची बैठक आज मंत्रालयामध्ये पार पडली. याच बैठकीमध्ये उपस्थित होते लक्ष्मण हाके. काय नेमकी चर्चा झाली बैठकीमध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, जरांगे यांच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर ओबीसी मंत्रालयानं पण तात्काळ लगेच ओबीसी उपसमितीची बैठक घेतली. काय नेमकं झालं या बैठकीमध्ये, कशासाठी आयोजित केली? नाही बैठकीमध्ये आम्ही एक 10-11 प्रश्न मांडले, पण ते प्रश्न आता इथून पुढे ते काय इम्प्लिमेंट करतात त्याच्यावर अवलंबून आहे. पण आजपर्यंतचा अनुभव असा आहे की सत्ताधाऱ्यांनी ओबीसीच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. ओबीसीला देशोधडीला लावलेलं आहे. मंडल आयोगाच्या माध्यमातून त्यांना जे प्रतिनिधित्व मिळालेलं होतं, ते प्रतिनिधित्व अनेक कायद्यान्वये, अनेक GR अन्वये ओबीसीचं प्रतिनिधित्व संपवलेलं आहे. शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटचं प्रतिनिधित्व संपवलेलं आहे. ओबीसी आता परत बेदखल झालेला आहे आणि शासनाकडून आम्ही ज्या अपेक्षा ठेवलेल्या होत्या त्या अपेक्षा फुलफिल करण्यामध्ये शासन 10% सुद्धा मार्क्सच द्यायचे म्हणले तर 10 देऊ शकतो. आज काय कुठल्या कुठल्या 10-11 मुद्द्यांवर तुमची चर्चा 10-11 झाली? माझे मुद्दे आहेत. यामध्ये 30 ते 32 जाती अशा आहेत की त्यांच्या स्पेलिंग मिस्टेकमुळे त्यांना आजपर्यंत ओबीसीचं आरक्षण भेटू शकलेलं नाही. हा एक मुद्दा होता. धनगर आरक्षणासारखाच हा पण मुद्दा आहे. हा पण मुद्दा, हा 32 जातींचा मुद्दा आहे. फक्त काना, मात्रा, ऱ्हस्व, वेलांटी, नाम साधर्म्य, स्पेलिंग मिस्टेक यामुळं जवळजवळ 100 ते 150 ओबीसीचे IAS IPS अधिकारी झाले असते, ते त्यापासून मुकलेले आहेत. मग IIT, IIM आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्या तर गोष्टी खूप दूर आहेत. मुळात शासनाच्या बेफिकिरीमुळे आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या म्हणजे केंद्र शासनाच्या यादीमध्ये या ओबीसीचं इन्क्लुजन न झाल्यामुळे हे नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे. आणि त्याबरोबरच मग जातनिहाय जनगणना आहे, लोकल बॉडी मधलं आरक्षण आहे, जात पडताळणी विलंबानं होते तो विषय आहे, ओबीसीला बजेट मिळत नाही तो विषय आहे, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांकडं सापत्न भावनेनं हे सरकार पाहतोय तो मुद्दा आहे. रिझर्वेशन संदर्भात सरकार ओबीसीचं आरक्षण वाचवण्यामध्ये पूर्णतः अयशस्वी झालेलं आहे, फेल झालेलं आहे. हे मी पूर्ण जबाबदारीनिशी आज तुमच्या माध्यमातून बोलतोय. मग हे सरकार तुम्ही आंदोलन करताय अनेक, आता मनोज जरांगे यांनी पण आंदोलनाची घोषणा केलेली आहे, काय सांगाल? नाही त्यांनी काय घोषणा केली याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण आमचे काय हक्क अधिकार आहेत. ओबीसींना कशा पद्धतीने डावललं जातंय, दुजाभावाची वागणूक दिली जाते सरकारकडून. ओबीसी काय फक्त मताला आहे का? निवडणुका आल्यानंतर ओबीसी सेलचे नेते, कार्यकर्ते, आमदार, मंत्री ऍक्टिव्ह होतात. ते माणसं कुठे आहेत? कोण आहेत ओबीसी सेलचे अध्यक्ष महाराष्ट्राचे भाजपचे? येतील पुढे बोलतील? कोण आहेत काँग्रेस सेलचे अध्यक्ष? कोण आहेत शिवसेनेचे ओबीसीचं काम बघणारी माणसं? कोण आहेत राष्ट्रवादीचं ओबीसीचं काम बघणारी माणसं? त्यांना हे प्रश्न माहित नाहीत? आणि ओबीसीचे प्रश्न जर तुम्ही बोलणार नसाल या प्रश्नावर, तुम्हाला उद्या काय किंमत असेल? त्यामुळे ओबीसी हा देशोधडीला लागलेला आहे. विरोधकांकडून, सत्ताधाऱ्यांकडून, मुख्यमंत्र्यांकडून, विरोधी पक्षांकडून कुठल्याही पक्षाला ओबीसीच्या प्रश्नाचं काहीही देणं घेणं नाही. मग तुम्ही सरकार आता तुम्ही 100 सभांची घोषणा केली आहे, सरकार विरोधात रान का उठवत नाही? ज्यावेळेस मी आता तुमच्या सभा नाही, मी तुमच्या सभा काय ऐकतो, सरकारपेक्षा जास्त तुम्ही शरद पवार, राष्ट्रवादी, रोहित पवार यांनाच टार्गेट करताय. हे बघा, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी कोण पूर्ण करू शकतं? शरद पवार करू शकतात का? सरकार पूर्ण सर मग कोण, मग काय माझी पहिली मागणी काय आहे? आमचा लोगो काय आहे? नाही, की तुमची जातनिहाय मागणी आहे, जनगणना. पण ऐका, तुमची ऐका. भाषणं जर बघितले, हे केले तर सरकारच्या विरोधात तुम्ही आता ह्या सगळ्या सरकारच्या चुकात ओबीसी आरक्षणासंदर्भात ओबीसी सरकार विरोधात फार कमी मात्र शरद पवार, रोहित पवार किंवा त्यांना जास्त बघा, target तात्कालिक करतात. प्रश्नावर मी बोललो असेल, काही कॉन्ट्रावर्सीवरती मी बोललो असेल, पण हे धोरणात्मक प्रश्न हे शासनाचे आहेत ना. पण मला काय म्हणायचं आहे, मला काय म्हणायचं आहे, ओबीसीचं जे आंदोलन चालतं आता महाराष्ट्रामध्ये, ते भाजपला फायदा करून देण्यासारखं जास्त चालतं असं वाटत नाही तुम्हाला? बघा, फायदा कोणाला होतोय याचं देणं घेणं नाही आम्हाला, पण आमचे प्रश्न सुटत नाहीत हे आम्ही म्हणतोय ना. मग फायदा तोटा कोणाला होतोय याच्यापेक्षा ओबीसीचे प्रश्न सुटत नाहीत हे आम्ही मानतोय ना. त्यामुळे आम्ही राजकीय फायदा कोणाला होतो, तोटा कोणाला होतो याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आमचे प्रश्न सुटले पाहिजेत, सुटत नाहीत हा अनुभव आहे, आणि मग हा अनुभव मी शासनाच्या विरोधातच मानतोय ना. त्यामुळं आंदोलन हे खूप मोठं महाराष्ट्रामध्ये उभं राहील.
आणि आताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये ओबीसी फ्रस्ट्रेट आहे, नाराज आहे. आणखीन कुठल्या कुठल्या मागण्या तुम्ही जे अजून भरपूर प्रश्न आहेत. निवडणुकीला सामोरं जात असताना 18 महामंडळांच्या घोषणा झाल्या होत्या. त्याला ना अध्यक्ष मिळाला, ना कार्यालय मिळालं, ना एखादा शिपाई मिळाला, ना त्याला बजेट मिळालं. कुठे गेले हे 18 महामंडळ? वेगवेगळ्या समाजांच्या महापुरुषांच्या नावानं, संतांच्या नावानं, नेत्यांच्या नावानं या महाराष्ट्रामध्ये 18 महामंडळ घोषित करण्याचा धूमधडाका महाराष्ट्रात लावला गेला. कुठे आहेत ते अध्यक्ष? हा हा किती सरकार सत्तेवर येऊन 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. आता तुम्ही जरांगे आंदोलन करा, तुम्ही पण 100 सभा घेणारच असेल. त्याच्या अगोदर आम्ही जाहीर केलंय. त्यांची त्या- पत्रकार परिषद होण्या अगोदर आम्ही नारळ फोडलेला आहे. 30 ही मेला माहिती असू द्या. 30 मेला त्यांनी आंदोलन करणार, तुम्ही पण मागच्या वेळेस सारखं बाजूच्या गावला. अरे आम्ही आमचे प्रश्न मांडतोय, आम्ही उपोषण नाही करणार. आम्ही कुणाच्या ताटात, कुणाच्या अनात माती कालवायला नाही जाणार. आम्ही आमच्या आरक्षणाचं, आमच्या हक्क अधिकारांचं संरक्षण करणार. आम्ही शासन दरबारी, आम्ही बजेट मांडणार. आम्ही आमच्या काही ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या सुटण्यासाठी आम्ही काम करतोय. कोड उपोषणाला बसलं, कुणी काय केलं, काय देणं घेणं आहे आमचं आणि त्यांचं. त्यामुळे आम्ही आमच्या प्रश्नावरती आम्ही प्रॉपरली पुढे जाऊ. आता 100 सभा घेतात, रान कुणाविरुद्ध उठवणार सरकार? रान व्यवस्थेविरुद्ध उठवतोय. मग सरकारी येत असतात, जात असतात, मुख्यमंत्री येत असतात, जात असतात, बहुजन कल्याण मंत्री येत असतात, जात असतात. काय देणं घेणं आहे आम्हाला? आम्ही सिस्टीमच्या विरोधामध्ये आवाज उठवतो आहोत. देशाला स्वातंत्र्य 47 ला मिळालं, ओबीसींना न्याय 94 ला भेटला आणि तोही प्रलंबित आहे. सरकारांची काय देणं घेणं आहे आमचं? जो कोणी की पर्सन असेल, जो कोणी निर्णय घेण्याच्या जागेवर बसलेला असेल, त्याने आमचा प्रश्न सोडवला पाहिजे. सरकार कोणी येतात? अरे हे सगळे ढवळे पवळे आहेत. सोम्या गोम्या गेला की ढवळ्या पवळ्या, आणि ढवळ्या पवळ्या गेला की सोम्या गोम्या. महाराष्ट्र हा कारखानदारांच्या ताब्यात गेलेला आहे. इथं कुणालाही दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी, ओबीसी, विजयंती, एसबीसी, अल्पसंख्याक कुणालाही देणं घेणं नाही. सत्तेमध्ये यायचं, आपले कारखाने चालवायचे, निवडणुका जिंकायच्या. निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं इथल्या महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी. पण महाराष्ट्रामध्ये कोण राहतो, कोणाची संख्या किती, कोणाचे काय प्रश्न आहेत, कोण आजही जमिनीशी समांतर पालं करून राहतो? ती माणसं नाहीत. पुण्यात गेला, मुंबईत गेला, छत्रपती संभाजीनगरमध्ये गेला, कोल्हापूरमध्ये गेला, तर या शहरांच्या आउटस्कर्टला जमिनीशी समांतर पालं करून राहणाऱ्यांची संख्या किती आहे? एज्युकेशन मधला ड्रॉपआउट कुणाचं किती आहे? याच्यावरती काय आहे महाराष्ट्र शासनाकडे कुठली आकडेवारी, इम्पेरिकल डेटा आहे? याच्यावरती कधी कुठं शासनानं कुठलं काम केल्याचं ऐकलंय तुम्ही? आम्ही आंदोलक आहोत. आम्ही प्रश्न ओबीसींचे, भटक्यांचे, दीनदलितांचे प्रॉपर पद्धतीनं मांडणार. कोण सत्तेत आला आणि कोण मंत्री झाला आणि कोण मुख्यमंत्री झाला, काय देणं घेणं? आमचे प्रश्न सुटत नाहीत, ही बाजू आम्ही मांडतोय. आज काय मंत्र्यांनी बावनकुळे आणि साहेबांनी आज जवळजवळ 6 मंत्री ओबीसींचे उपस्थित होते. आम्ही जेवढे प्रश्न मांडले ते प्रश्न, आता त्यांच्या प्रश्नांची यादी दिलेली आहे. येऊ घातलेल्या कालावधीत ते काय निर्णय घेत आहेत आम्ही वाट पाहतो. नाहीतर मग आम्ही 60% आहोत. आम्हाला खात्री आहे की 300-400 जाती आहेत, या असंघटित जाती आहेत. त्यांचे वेगवेगळे रीतिरिवाज आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळे देवदेवाक आहेत. त्यांच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत. ह्या लोकांना एकत्रित आणण्याचं शिवधनुष्य खूप मोठं आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पण आम्ही ओबीसी म्हणून ओबीसी प्रवर्गाची भाषा बोलणार. 450 जातींना एकत्र आणण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करणार, सभा घेणार, आणि तोच सभेचा भाग आहे. कोण उपोषणाला बसला आणि काय झालं म्हणून आम्ही नाही. आम्ही अगोदर सभा सुद्धा आम्ही अगोदर घेतली, डिक्लेरेशन आम्ही अगोदर केलंय. त्यामुळे कुणीतरी करतंय, कुणाशी कुणाची तुलना करू नका. जनगणनेमध्ये पण आता चालू आहे, पण ओबीसीचा कॉलम नाही यामध्ये. मग तोच तर प्रश्न आहे ना, की जोपर्यंत 1948च्या सेन्सस ऍक्ट मध्ये अमेंडमेंट होणार नाही, तोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही. हे वास्तव आहे. आणि हे वास्तव कुठलाही पुढारी, कुठलाही पक्ष, कुठलाही सत्ताधारी ओबीसी बांधवांना सांगायला तयार नाही. हे दुर्दैव आहे ओबीसींचं. आता पुढची दिशा काय? पुढची दिशा जनमानसात जायचं, माणसांना जागं करायचं, आणि माणसामध्ये संघटन असेल की लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून, रिझर्वेशन वाचवण्याच्या दृष्टिकोनातून जनमानसांना, सामान्य माणसांना जागं करू. पुढाऱ्यांना, कुठलाही असो पुढारी, एक काळ असा येईल या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, की सर्वसामान्य माणूस कायदा सुद्धा हातात घेईल. हे होते लक्ष्मण हके. आज उपसमितीच्या बैठकीमध्ये अनेक ओबीसींचे प्रश्न त्यांनी मांडले आहेत. आता सरकार यावर काय निर्णय घेते ते आपण पुढे पाहूयात. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.